क्लासिफिकेशनचा अर्थ कळतो ना रे मराठीमध्ये? वर्गीकरण, वेगळं करणे, तुलना करणे. क्लासिफिकेशन कोणाचं? हा चला, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. पण कशाच्या बेसिसवर करायचं? हा, ऑन दी बेसिस ऑफ. कोणाच्या बेसिसवर करायचे? ओके. एनर्जी बँड्स. म्हणजे तुलना तर करायची. कशाच्या मदतीने तुलना करायची? तर एनर्जी बँडच्या मदतीने आम्हाला याची तुलना करायची, कंपॅरिझन करायचं आहे. तर खूप साधी गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. पण त्याच्या अगोदर मला एक गोष्ट शिकवायची तुम्हाला. तर एनर्जी म्हटलं बाळांनो की एनर्जीचं युनिट जूल असतं, माहिती आहे सगळ्यांना? मग 1 जूल. मग 1 जूल म्हणजे नेमकं किती, असं जर कोणी विचारलं तुम्हाला, तर आता तुम्हाला साध्या सोप्या गोष्टी सांगता म्हणजे कळायला पाहिजेत की 1 जूल म्हणजे एनर्जी किती. तर कशी सांगणार तुम्ही 1 जूल एनर्जी? कोणी जर तुम्हाला म्हटलं डिफाईन करा, एक साधी गोष्ट आहे. समजा वर्क W इज इक्वल टू लावलेला फोर्स आणि झालेला डिस्प्लेसमेंट. मग समजा बाळांनो 1 न्यूटन फोर्स एवढा एका दगडावर लावला आणि त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं? 1 मीटर झालं. तर ते वर्क किती झालेलं असतं? बरोबर आहे ना? असं तुम्ही वर्क सांगता. पण जर एनर्जीच्या भाषेत जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा 1 जूल म्हणजे नेमकं कसं, तर तुम्ही असं पण सांगू शकता. तुम्ही म्हटलात पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh असतं ना रे बाळांनो, mgh. मग तुम्ही असं म्हणू शकता, समजा आम्ही 1 किलोचा दगड घेतला. किती किलोचा दगड घेतला? 1 किलोचा दगड घेतला. आणि तो दगड तिथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मी 9.8 नाही घेत, किती घेतो? 10 घेतो. आणि तो दगड तुम्ही किती हाईट वर ठेवायचा? अरे मला 1 जूल पाहिजे ना, एक उत्तर यायला पाहिजे ना. आताच उत्तर किती येतं? 1 गुणिले 10, 10 येईल ना. बरोबर आहे का? मग तुम्ही दुसऱ्याला काय समजून सांगता? जर माझ्याकडे 1 किलोचा दगड असेल, आता मार्केटमध्ये जर फिरला टमाटे बटाटे घ्यायला तर ढिगाने 1 किलोचे दगड असतात ना त्या लोकांकडे. मग 1 किलोचा दगड मी घेऊन आलो आणि तो दगड कुठे ठेवला? तर अर्थ पासून किती? म्हणजे 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवला. किती ठेवला? तर त्याच्याकडे किती एनर्जी असेल? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? मग 1 जूल ही खूप मोठं अमाऊंट झालं एनर्जीचं. 1 जूल हे खूप मोठं अमाऊंट झालं. तुम्हाला एवढी तर एनर्जी कसं काय मोठं म्हणताय? तर बाळांनो आता तुम्हाला एनर्जी इलेक्ट्रॉनची बघायची. इलेक्ट्रॉन किती छोटा असतो कळालं का? मग ज्यावेळेस तुम्ही ऍटमच्या आतमध्ये जाता तेव्हा जूल वगैरे हे युनिट खूप 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 मोठे होतात, म्हणजेच ते वापरायला सोयीचे होत नाहीत. म्हणून आपण एनर्जीचं युनिट दुसरं घेतो, इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग बाळांनो नीट बघा आता, एक इलेक्ट्रॉन व्होल्ट, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती एनर्जी असते? जूल मध्ये जर समजून सांगायचं म्हटलं तर किती असते सांगू का? 0.1 2 3 4 5 6 9 12 15 18 16. कळलं का? किती 0 दिले कळालं का? मग यालाच ती लोक लिहितात 1.6 into 10⁻⁹ जूल. म्हणजेच 1 इलेक्ट्रॉन. हे खूप मोठं अमाऊंट झालं का खूप छोटं झालं? समजलं का? मग हे का बोलावं लागतं? कारण एक तर तुम्ही बोलताय ऍटम बद्दल, त्याच्या आतमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन बद्दल, आणि त्या 2 लेवल ज्या आहेत किंवा 2 ऑर्बिट ज्या आहेत ते खूप खूप जवळच असतात ना. त्याच्यामुळे त्याच्यातला डिफरन्स दाखवताना एनर्जी आम्हाला जूल दाखवणं योग्य वाटत नाही, म्हणून आम्ही काय दाखवतो? इलेक्ट्रॉन व्होल्ट. समजलंय का? नक्की कळालं? तर बघ आता, मग आता जर तुम्हाला हे कळालं असेल तर आता आपण पुढे जाऊया. तुम्हा सगळ्यांना माहिती असायला हवं की जर आम्ही एखादा ऍटम घेतला तर त्याच्यामध्ये खूप सारे ऑर्बिट्स असतात. एक ऑर्बिट असते का खूप सारे ऑर्बिट्स असतात? खूप सारे ऑर्बिट्स असतात. एक ऑर्बिट नाही, खूप सारे ऑर्बिट्स असतात. आणि मला सगळ्याच ऑर्बिट्स बघायच्यात का त्याच्यातल्या महत्वाच्या ऑर्बिट्स बघायच्यात? मग मी कुठल्या कुठल्या ऑर्बिटचा विचार करणार? आउटर मोस्ट, त्याला मी व्हॅलेन्स ऑर्बिट म्हणेल. म्हणजेच तो बँड झाला माझ्यासाठी व्हॅलेन्स बँड, आणि तिथून पण इलेक्ट्रॉन बाहेर गेला तर कंडक्शन बँड.
मग मी इथं बघितलं, मी आता बाकीचे घेत बसलो नाही, मी डायरेक्ट कुठला घेतला, व्हॅलेन्स बँड घेतला. कुठला बँड घेतला, व्हॅलेन्स बँड. त्याच्यानंतर मी दुसरा कुठला बँड घेतला, कंडक्शन बँड. मग बाळांनो, ह्या दोन्ही मध्ये जो गॅप आहे त्याला तुम्ही म्हटलात फॉरबिडन. काय म्हटलात तुम्ही, फॉरबिडन बँड गॅप म्हटलात. बरोबर आहे का? आणि हा मधला जो गॅप आहे ना, तो ठरवणार आहे की तुमचं मटेरियल कंडक्टर आहे का, इन्सुलेटर आहे का, सेमी कंडक्टर आहे. समजलं का? मग जर हा बँड गॅप खूप 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 जास्त असेल तर इथला इलेक्ट्रॉन इझिली इकडे जाऊ शकेल का, म्हणजे इलेक्ट्रॉन फ्री होऊ शकेल का, म्हणजेच तुम्हाला कंडक्शन साठी चार्ज मिळेल का, नाही. म्हणजेच ते कंडक्टर म्हणून काम करेल का, नाही. म्हणून बाळांनो काय असतं बघा आता, when the forbidden band gap is very large and that is approximately equals to 15 electron volt. जवळपास हा किती आहे, 15च्या जवळपास. इव्हन 10, 12, 14, 15, 20 हा बँड गॅप जो असेल ना, तर त्या केसमध्ये इथला इलेक्ट्रॉन इथं कधीच जाऊ शकणार. मग कालच आपण बघितलं होतं, ही वायर ही कॉपरची वायर आतमध्ये आहे, आतमध्ये कॉपर आहे, आणि वर समजा पीव्हीसी, त्याला आपण म्हटलं होतं पॉलिव्हिनिल क्लोराइड. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, आतमध्ये कॉपर आहे आणि त्याच्यात कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड ह्याच्यात खूप मोठा गॅप नाही, त्याच्यामुळे इझिली इलेक्ट्रॉन पळतायत. पण त्याच्यावरचं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला डिफरन्स खूप 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 मोठा असतो, आणि त्याच्यामुळे वरच्या मटेरियल मध्ये फ्री चार्ज कधीच भेटत नाही, म्हणून त्याच्यातून करंट फ्लो होणार नाही. मग वेन द फॉरबिडन बँड गॅप इज व्हेरी लार्ज, दॅट इज अप्रॉक्सिमेटली एवढा. आता नोट्स बदलला, रेफरन्स मटेरियल बदललं की याच्यातल्या व्हॅल्यू थोडा बदल दाखवतो बरं का, किंवा दिसतो. तुम्ही कदाचित एनसीईआरटी मध्ये किंवा गुगल वरती गेलात, वेगवेगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला बघायला मिळतील, पण एवढं बेसिक मध्ये असतं की ही व्हॅल्यू खूप लार्ज असते बघा. देन दी material will known as insulator. ना रे बाळांनो, मग इन्सुलेटरचा अर्थ कळाला का? मग इन्सुलेटरचा जर मी कुठल्या इन्सुलेटिव्ह मटेरियलचा ऍटम घेतला तर त्याच्यातला जर व्हॅलेन्स बँड मधला इलेक्ट्रॉन असेल तर तो कंडक्शन बँड मध्ये इझिली जातो का? जाऊच शकणार नाही. मग तिथं चार्ज होतील का? अवेलेबल होणारच नाही. मग करंट इस्टॅब्लिश होईल का? मग तिथं करंटच होत नाही, म्हणून तुम्ही त्याला काय म्हटलं असतं, इन्सुलेटर. समजलं आहे का? नक्की कळालं? मग आता दुसऱ्या केसमध्ये, आता याला थोडस छोटं करतो मी, ठीक आहे? काय गरज नाही डायग्राम कंटाळा करून चालणार नाही, डायग्राम मला दुसरी ड्रॉ करावी लागेल. चला आता मी सेकंड केस मध्ये आलो, परत मी डायग्राम ड्रॉ करायचं ठरवलं. आता हा आमच्यासाठी कोण आहे, तर व्हॅलेन्स बँड आहे. याच्या आतमधले खूप सारे बँड्स मी कॅन्सल करून टाकले. आणि मग आता ह्या दोन्हीमध्ये जो गॅप आहे तो खूप खूप कमी ठेवला. हा अप्रॉक्सिमेटली हा 1.5 इलेक्ट्रॉन वोल्ट किंवा 1 इलेक्ट्रॉन वोल्टच्या जवळपास जर राहिला तर त्या केसमध्ये इथला इलेक्ट्रॉन इथे इझिली जम्प करू शकतो. मग त्या केसमध्ये याला आम्ही म्हणत असतो सेमी कंडक्टर. काय म्हणायचं याला? सेमी कंडक्टर. मग सेमी कंडक्टर साठी कॉन्सेप्ट कळली का तुम्हाला, की अप्रॉक्सिमेटली एवढा गॅप असला पाहिजे. मग इथल्या इलेक्ट्रॉनला एनर्जी भेटली, हीट एनर्जी किंवा अदर फॉर्म एनर्जी, तर हा इथला कुठे जाऊ शकतो? वरती जाऊ शकतो. म्हणजे बॅलन्स मधला कशामध्ये जाऊ शकतो? कंडक्शन बँड मध्ये. म्हणजेच तुमचा इन्सुलेटरचा कंडक्टिव्ह होऊ शकतो. समजलं का? मग त्या केसमध्ये त्या मटेरियलला काय म्हणायचं? मग हेच लिहिता येईल का? या पद्धतीने सांगता येईल का तुम्हाला? When the forbidden band gap is small and that is compared to approximately you can say 1 electron volt, then the material is known as, किंवा आपण लिहूया, कंटाळा कशाला. तुम्ही मला सांगा, when the forbidden band gap is किंवा स्मॉल म्हटला चालेल ना, व्हेरी स्मॉल, इज स्मॉल and approximately that is equals to 1 electron volt, then the
material will known as semiconductor. मग सेमीकंडक्टर मध्ये गॅप खूप मोठा असतो का? तर नाही, खूप खूप थोडा असतो. आणि इन्सुलेटर मध्ये खूप मोठा असतो, 15च्या आसपास. मग आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे आता तिसरी गोष्ट. आता तिसरी गोष्ट शिकवायच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे ना, हल्ली खूप सारे व्हिडिओज बघतात. जे सगळ्यात महत्वाचं असतं ना ते मागे तर ठेवतात, खूप सारे ऍड करतात मध्येच, बरोबर आहे की नाही? पण महत्वाचं काही सांगत नाही, उशीर लावतात. मग आता मला सांगा, सेम मला तसं म्हणायचं आता की त्याच्या अगोदर मला तुम्ही सांगा की जर मी हा रॉड जर घेतला एक रूम टेम्परेचरला, हा जर कॉपर रॉड आहे तर याच्यामध्ये आता फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत का? ह्या वायर मध्ये तर फ्री इलेक्ट्रॉन असतील का? आहेत. तेव्हाच करंट फ्लो होतो ना, आहेत ना. मग फ्री इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे ते कुठे आहेत आता? कंडक्शन मध्ये आहेत का व्हॅलन्स मध्ये आहेत? कंडक्शन मध्ये आहेत ना, आहेत ना. मग काय झालं असेल तर रूम टेम्परेचरला, या टेम्परेचरला सुद्धा इझिली कंडक्शन बँड मध्ये आहेत ना. मग व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये खूप मोठा गॅप असेल का? गॅपच नसेल, जवळजवळ गॅपच नसतो. म्हणतो ते रूम टेम्परेचरला सुद्धा इझिली कंडक्शन मध्ये असतात. मग हे कसं असतं बघा. तर इथं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की समजा आपण याला असं म्हटलं की हा आमचा व्हॅलन्स बँड आहे. मग व्हॅलन्स बँड मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत सगळ्यांची व्हॅल्यू सेम आहेत का? थोड्याफार वेगळ्या आहेत, थोड्याफार वेगळे. मग हा व्हॅलन्स बँड आहे आणि कंडक्शन बँड जो आहे बऱ्यापैकी याच्यावरच ओव्हरलॅप झालेला असतो. मग इथं जे कोणी इलेक्ट्रॉन्स आहेत, हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे तुम्हाला कशामध्ये दिसतात? कंडक्शन बँड मध्ये पण दिसतात. समजलं का? समजतं का? आणि त्याच्यामुळे रूम टेम्परेचरला सुद्धा तुम्हाला इझिली चार्ज भेटतो. मग तुमच्या लक्षात आलं असेल इन कंडक्टर्स, बरोबर का रे बाळांनो? इन कंडक्टर्स दी forbidden band gap is almost zero, or you can say conduction band and forbidden band are overlapped, you can say. बरोबर आहे की ना? ते एकमेकावर काय झालेले असतात? ओव्हरलॅप झालेले असतात, असं तुम्ही इझिली बोलू शकता. मग तुम्ही मला सांगा, तुमचा इन्सुलेटर असेल तर तो बँड गॅप दोघांमधला खूप जास्त असतो, सेमीकंडक्टर असेल तर खूप कमी असतो, आणि कंडक्टर असेल तर बँड गॅप राहिलेलाच नसतो. समजलं का? हे सगळं नक्की कळालं का? मग आता कंडक्टर आहे का इन्सुलेटर आहे का सेमीकंडक्टर आहे, कोण ठरवतं? तर तुमच्या लक्षात आलं असेल या दोन्ही मधला गॅप ठरवतो, बरोबर आहे की नाही? मग आजपर्यंत आम्ही असं कधी स्टडी केलं नव्हतं. मागच्या 10 वर्षात असं कधी विचार आला होता का की कुठलं कंडक्टर आणि कुठलं सेमीकंडक्टर कुठलं काय आहे? तर त्यासाठी आम्ही रेजिस्टन्स तर वापरायचो किंवा कंडक्टन्स तरी वापरायचो. आज आम्ही काय वापरलं? बँड गॅप वापरला, बरोबर आहे की नाही? खरंच समजलंय का? नक्की. मग इलेक्ट्रॉन होल्ड एनर्जी खूप छोटी असते, समजलं ना? नक्की. मग एवढं जर सगळं समजलं असेल तर थांबूया आपण. प्रामाणिकपणे सांगायचं बरं का, खरंच 100% लक्षात आलं का? थोडाही डाऊट असेल तर थांबत जावा बाहेर, काही अडचण नाही. ओके, चला मुला